व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आपला सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरची क्वेश्चन बँक घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या चॅप्टरची जे क्वेश्चन बँक आहे आपण आधी 4 मार्क्स वाल्या प्रॉब्लेम पासून किंवा 4 मार्क्स वाल्या क्वेश्चन्स पासून स्टार्ट करू. सो 4 मार्क्स मध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, डिराइव द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. आपल्या बुक मध्ये आहे आणि मी IMP पण करून दिला आहे. एक आपण अशी या टाइपची फ्रेम घेत होतो, बरोबर. एक रेक्टँग्युलर काय करत होतो, फ्रेम PQ APQD रेक्टँग्युलर फ्रेम घेत होतो. मग त्याचं डिस्प्लेसमेंट घेत होतो आणि वायर राहत होता एक विदाउट फ्रिक्शन, आणि त्यानंतर त्याच्यावर दोन्ही साईडला काय ऍक्ट होत होता, आपला टेन्शन. तसं आपलं एक डेरिव्हेशन आहे, सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी आपण प्रूव्ह करत होतो. त्यानंतर सेकंड आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑब्टेन लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. एकदम इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. त्यामध्ये आपण एक फक्त वॉटर ड्रॉप घेत असतो आणि एक सोप बबल घेत असतो. ओके, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. त्यानंतर जे आपलं थर्ड नंबरचं डेरिव्हेशन आहे टर्मिनल वेलॉसिटीचं, हे आपल्या जवळ प्रेझेंट नाही आहे. तर आज मी तुम्हाला टर्मिनल वेलॉसिटीचं डेरिव्हेशन एकदा टीच करून देतो, चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा. क्वेश्चन आहे, डिराइव अन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ स्फियर. डिराइव अन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ स्फियर फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू विस्कस मीडियम. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय ते माहित पाहिजे आणि विस्कस मीडियम म्हणजे काय ते सुद्धा माहित पाहिजे. तर टर्मिनल वेलॉसिटी म्हणजे काय, आपली एक कॉन्स्टंट वेलॉसिटी, मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी जी बॉडी काय करणार, ऍक्वायर करणार जेव्हा ती बॉडी फॉल होणार. कशामधून, विस्कस मीडियम मधून काय होणार, फॉल. म्हणजे तिची जी वेलॉसिटी आहे ते व्हॅरी होणार नाही आणि त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट. बट केव्हा कॉन्स्टंट राहणार, जेव्हा ती बॉडी विस्कस मीडियम मधून काय होणार, फॉल होणार. आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय विस्कस मीडियम. विस्कस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घट्ट, किंवा ज्याला आपण चिकट सुद्धा म्हणू शकतो, अशा याला आपण म्हणत असतो विस्कस. ओके, तर टर्मिनल वेलॉसिटीची डेफिनेशन, द मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी ऍक्वायर बाय द बॉडी फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम. बॉडी जेव्हा कॉन्स्टंट वेलॉसिटी ऍक्वायर करते, कोणती वेलॉसिटी ऍक्वायर करते, कॉन्स्टंट वेलॉसिटी काय करते, ऍक्वायर. जेव्हा ती विस्कस मीडियम मधून फॉल होते, त्या कॉन्स्टंट मॅक्झिमम वेलॉसिटीलाच आपण टर्मिनल वेलॉसिटी म्हणतो. ओके, आता घेऊ आपण त्याचं डेरिव्हेशन. विस्कस वेलॉसिटी टर्मिनल वेलॉसिटी लक्षात आलं, काय ठेवायचं लक्षात, मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलॉसिटी जी बॉडी ऍक्वायर करणार जेव्हा ती विस्कस मीडियम मधून काय होणार, फॉल. त्यानंतर आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन सुद्धा डिराइव्ह करायचं आहे. लक्ष द्या, आता मी पहिले डायग्राम ड्रॉ करत आहोत. हे घेतलं विद्यार्थी मित्रांनो मी विस्कस फ्लुइड. विस्कस म्हणजे काय मी तुम्हाला आताच सांगितलं. विस्कस फ्लुइड. ओके, हा घेतला मी एक स्पियर. अपवर्ड डायरेक्शन मध्ये 2 फोर्स FU प्लस FV आणि डाऊनवर्ड मध्ये एक फोर्स, याला डिनोट केलाय मी FG नी. अपवर्ड मध्ये मी 2 फोर्स घेतले FU आणि FV, आणि डाऊनवर्ड मध्ये मी फक्त एकच फोर्स घेतला, तो कोणता, FG. आफ्टर दॅट आता डेरिव्हेशन कडे थोडं केअरफुली लक्ष द्या. आधी मी कन्सिडर करतो, कन्सिडर अ स्पियर. एक मी स्पियर कन्सिडर केला. कन्सिडर अ स्पियर हॅव्हिंग रेडियस R. या स्पियरचा रेडियस किती घेतला मी, R.
त्यानंतर रो घेतला आपण, पहिले आर घेतला, रेडियस ऑफ स्पियर, रो घेतला आपण डेन्सिटी ऑफ स्पियर, ओके. त्यानंतर स्मॉल एन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, सिग्मा डेन्सिटी ऑफ लिक्विड, ओके. लक्ष द्या. आता फर्स्ट आपण काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ स्पियर. एक स्पियर कन्सिडर केला, या स्पियरचा रेडियस किती घेतला, आर. रो काय घेतला आपण, डेन्सिटी ऑफ स्पियर. एन काय घेतला, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सिग्मा घेतला आपण डेन्सिटी ऑफ लिक्विड. विद्यार्थी मित्रांनो, याआधी ज्या प्रकारे आपण रोटेशनल डायनॅमिक हा चॅप्टर टीच केला होता, त्यामध्ये आपण एक वर्ड लिहित होतो, व्हेन द व्हेइकल इज मूव्ह अलॉंग बँक रोड किंवा व्हेन द व्हेइकल इज मूव्ह अलॉंग होरिझॉन्टल रोड, देअर आर, होरिझॉन्टल असलं तर देअर आर 2 फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन व्हेइकल. अलॉंग बँक रोड असलं तर देअर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल, नॉर्मल रिएक्शन, फोर्स ऑफ फ्रिक्शन, वेट ऑफ व्हेइकल. सेम तेच when body acquire किंवा when body is fall under viscous medium, when bodies fall under viscous medium, then the forces acting on body, हे लिहायचं आहे पहिले तुम्हाला. when body fall under viscous medium, then forces acting on body. आधी घेऊ आपण, पहिला फोर्स कोणता आहे आपला, एफ व्ही म्हणजे आपला विस्कस फोर्स. पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिले स्पियर कन्सिडर केलं, रेडियस आर घेतला, रो घेतला डेन्सिटी, एन घेतला कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, सिग्मा घेतला डेन्सिटी ऑफ लिक्विड. त्यानंतर मी काय सांगितलं, व्हेन बॉडी इज फॉल थ्रू विस्कस मीडियम, बराबर, द फोर्स ऍक्टिंग ऑन स्पियर, फर्स्ट एफ व्ही. हे लिहून घ्यायचं असलं तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्याल. पहिला फोर्स आहे आपला एफ व्ही, विस्कस फोर्स. विस्कस फोर्स, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो 6 पाय एन आर व्ही, हा आहे आपला विस्कस फोर्सचा फॉर्म्युला. सेकंड वन इज अपवर्ड फोर्स, एफ यू आहे आपला अपवर्ड फोर्स. किंवा त्याआधी विस्कस फोर्स सोबत मी काय लिहून टाकतो, एफ जी म्हणजे आपला, पहिले थोडं केअरफुल लक्ष द्या इकडे. एफ जी म्हणजे मी घेतलाय वेट ऑफ स्पियर. एफ जी काय घेतलं मी, वेट ऑफ स्पियर. आता वेट ऑफ स्पियर काय येणार, एम जी. हे थोडं डिराईव्ह करत आहोत मी सिंपल मध्ये. वेट ऑफ स्पियर काय येणार, एम जी. एम म्हणजे काय असते, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. इथं लिहितो मी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. एम जी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला काय होणार, 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. रो ॲज इट इज जी. म्हणजे मी पहिले काढला विस्कस फोर्स, मग काढला वेट ऑफ स्पियर. आता काय आला माझा एक एफ यू, अपवर्ड फोर्स. आता राहिला विद्यार्थी मित्रांनो अपवर्ड फोर्स. अपवर्डचा फॉर्म्युला येते आपला 4/3 पाय आर क्यूब. बट इथं आपण रो म्हणजे कोणासाठी घेतला होता मी, डेन्सिटी ऑफ स्पियर. आणि सिग्मा काय घेतला होता, डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता अपवर्ड फोर्स हा कोणासाठी येणार, लिक्विड साठी. सो 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. ओके, वन्स अगेन सी केअरफुली. स्पियर जेव्हा आपला फॉल होणार विस्कस मीडियम मधून, देन द फोर्स ऍक्टिंग ऑन इट, त्यावर आपले 3 फोर्स ऍक्ट झाले आहे.
पहिला विस्कस फोर्स 6 पाय एन आर व्ही, त्यानंतर वेट ऑफ स्पियर. वेट ऑफ स्पियर म्हणजे mg, m म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे 4/3 पाय आर क्यूब ड्रो जी ॲज इट इज. Fu आपला अपवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स 4/3 पाय आर क्यूब, स्पियर आहे म्हणून त्याचा व्हॉल्यूम राहणारच. बट इथे डेन्सिटी सेम, मास इंटू डेन्सिटी, पण डेन्सिटी इथं कशाची आहे आपली, लिक्विडची, म्हणून आपण तिथं काय घेतला, सिग्मा. आफ्टर दॅट आता एक कंडिशन अशी येणार, ज्या वेळेस अपवर्ड फोर्स हे या वेटला काय करणार, बॅलन्स. आणि ते कंडिशन कोणती राहणार, बरोबर. आपण नेहमी लिहित असतो वर्टिकल कंपोनंट इज यूज टू बॅलन्स द वेट. येस ऑर नो. वर्टिकल कंपोनंटचं काम कोणतं असते, बॅलन्स द वेट. आणि होरिझॉन्टलचं काम असते प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. बट इथं होरिझॉन्टल कंपोनंट नाही आहे, ऑनली काय आहे, वर्टिकल कंपोनंट. आणि त्या वर्टिकल कंपोनंटचं काम राहणार बॅलन्स द वेट. बट ती कंडिशन केव्हा येणार, पहिले ते पण थेअरीमध्ये लिहावं लागणार. आधी हे लिहायचं 3 फोर्स. ओके, तुम्ही लगेच व्हिडिओ पॉज करून लिहून घ्याल. त्यानंतर कंडिशन मध्ये काय लिहायचं, when the sphere acquire constant maximum velocity. जेव्हा आपला स्पियर कॉन्स्टंट मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऍक्वायर करणार, त्याच कंडिशन मध्ये अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय येणार, डाऊनवर्ड फोर्स. किंवा जेव्हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी काय करणार, ऍक्वायर. इन दॅट केस अपवर्ड फोर्स इक्वल टू काय, डाऊनवर्ड फोर्स. किंवा डाऊनवर्ड फोर्स इक्वल टू काय म्हणू शकतो, अपवर्ड फोर्स. मग काय येणार आपलं डेरिव्हेशन मध्ये, Fv प्लस Fu इक्वल टू काय येणार, Fg. बट याआधी ते सेंटेन्स लिहावंच लागणार. वेन स्पियर ऍक्वायर कॉन्स्टंट मॅक्झिमम कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, इन दॅट केस असे लिहू शकता, इन दॅट केस अपवर्ड इक्वल टू काय येणार, डाऊनवर्ड. आता Fv ची व्हॅल्यू 6 पाय एन आर व्ही प्लस, याच पोझिशन मध्ये लिहितो, बेटर दिसणार. Fv प्लस Fu इक्वल टू Fg. Fv ची व्हॅल्यू 6 पाय एन आर व्ही प्लस Fu 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी इक्वल टू Fg 4/3 पाय आर क्यूब रो जी. ओके, आफ्टर दॅट हा प्लस या साईडला जाऊन काय होणार, मायनस. सो 6 पाय एन आर व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. सो 6 पाय एन आर व्ही कॉमन काय निघतात इथून, 4/3 पाय आर क्यूब रो, सॉरी जी, 4/3 पाय आर क्यूब जी कॉमन कार आला, रो मायनस सिग्मा. ओके, आता कॅन्सलिंग वाल्या टर्म बघून घेऊ. पाय पाय गेट कॅन्सल, आर आर गेट कॅन्सल. ओके, किती किती आहे, 6. 3 6 18. पण पुन्हा इकडे जाऊन तो डिवाइडच होणार आहे, बरोबर. 6 एन व्ही इक्वल टू 4/3 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो 6 एन आहे या साईडला येऊन काय होणार, तो डिवाइड. सो व्ही इक्वल टू 4 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन 3 तर ऑलरेडी अपॉन मध्ये होता, 6 एन पण येणार. सो 3 × 6 एन. कितीचा भाग जातो,
2 2 जा 4, 2 3 जा 6 आणि 3 3 जा काय होणार 9. सो फायनली V इक्वल टू 2 2 जा 4, 2 3 जा 6. ओके. सो twice r square g in bracket rho minus sigma upon 3 3 जा 9 9n. This is the expression for terminal velocity. असं एक सिंपल डेरिवेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे नक्की नोट करून घ्याल. आता विद्यार्थी मित्रांनो आपले 4 मार्क्सचे क्वेश्चन मी यासाठी सांगितले कारण एक हे इम्पॉर्टंट डेरिवेशन पेंडिंग होतं. ओके, आफ्टर दॅट आता आपण पुन्हा 1 मार्क्स पासून स्टार्ट करू. आपला पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज सरफेस फिल्म. सरफेस फिल्म म्हणजे काय? तर सरफेस फिल्म म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे आपलं लिक्विडची जी लेअर असते, अ लेअर ऑफ लिक्विड लेअर किंवा अ लेअर ऑफ लिक्विड, बराबर, हुज थिकनेस, त्या लिक्विडची जी थिकनेस राहणार इज इक्वल टू राहणार रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण शिकलो आहे, बराबर. जोपर्यंत फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय राहते, इफेक्टिव्ह राहते, त्याला म्हणतो असतो आपण रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर या रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सची जिथपर्यंत रेंज असणार तेवढीच जी आपली लेअरची थिकनेस असणार त्यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म. म्हणजे सिम्पली सरफेस फिल्मला आपण काय लिहू शकतो, अ लेअर ऑफ लिक्विड हुज थिकनेस, अ लेअर ऑफ लिक्विड whose thickness is equal to range of intermolecular force. ओके, त्यानंतर आहे व्हॉट आर कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह न ऍडेसिव्ह आपण शिकलो आहे. कोहेसिव्ह म्हणजे काय, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एनी टू मॉलिक्यूल ऑफ सेम सबस्टन्स. सबस्टन्स जर सेम असले त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह, आणि जर द फोर्स ऑफ अट्रॅक्शन एनी टू मॉलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्स असलं त्याला म्हणतो असतो आपण ऍडेसिव्ह. व्हॉट विल बी द शेप ऑफ लिक्विड मेनिस्कस फॉर ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्व्हेक्स. मी पूर्ण तो अँगलचा तुम्हाला शेप लिहून दिली आहे. त्यानंतर व्हॉट इज द नेट वेट ऑफ बॉडी व्हेन इट फॉल्स विथ टर्मिनल वेलोसिटी थ्रू अ विस्कस मीडियम. ओके, लक्ष द्या. आता आपल्याला म्हटलं आहे व्हॉट इज द नेट वेट. नेट वेट म्हणजे तुमचा रिझल्टंट वेट काय राहणार बॉडीचा, जेव्हा ती बॉडी एका विस्कस मीडियम मधून काय होणार आहे, फॉल. सिम्पली विद्यार्थी मित्रांनो नेट वेट जर विचारलं तर फक्त डायरेक्ट लिहायचं. ही जी मी डायग्राम ड्रॉ करून देत आहे ते डायग्राम पेपरमध्ये तसं 1 मार्क्ससाठी ड्रॉ करायची गरज नाही, पण जर डायग्राम जर ड्रॉ करून दिली तर यावरूनच पूर्ण क्लिअर होऊन जाते. हा आपला FV विस्कस फोर्स, हा वेट mg. ओके, नेट वेटचा फॉर्म्युला असते विद्यार्थी मित्रांनो, जे पण आपलं वेट राहणार त्यामधून विस्कस फोर्स आपण काय करत असतो, मायनस. नेट वेट मायनस विस्कस फोर्स. सो FV mg मायनस, बट इथं विस्कस फोर्स काय येणार mg, कारण व्हर्टिकल कंपोनंट आहे आणि हा mg. सो mg मायनस mg 0. तुम्हाला इन वन वर्ड लिहायला लागणार नेट वेट जेव्हा बॉडी विस्कस मीडियम मधून काय होणार आहे, फॉल, बरोबर. तर त्याचं नेट वेट काय राहणार आहे 0. त्यानंतर क्वेश्चन आहे, अ स्क्वेअर मेटल प्लेट ऑफ एरिया 100 centimeter square moves parallel to another plate with a velocity of 10 centimeter per second. Both plates immerse in water. If the viscous force is 200 N and viscosity of water is 0.01, what is the distance between them? Okay, see here carefully. आधी आपण गिवन डाटा नोट करून घेऊ. गिवन डाटा
गिवन डाटामध्ये आधी आपल्याला गिवन आहे एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर, मूव्स पॅरलेल टू अनदर प्लेट विथ वेलॉसिटी, बरोबर. वेलॉसिटी तो मूव्ह होत आहे म्हणजे वेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होत आहे, सो ते काय राहणार चेंज इन वेलॉसिटी. 10 सेंटीमीटर पर सेकंद, युनिट चेंज करायची गरज नाही आहे, सगळे सेंटीमीटर मध्येच आहे. त्यानंतर इफ द विस्कस फोर्स Fv पण आपल्याला गिवन आहे 200 डायन अँड विस्कॉसिटी ऑफ वॉटर. विस्कॉसिटी म्हणजे आताच आपण डेरिव्हेशन मध्ये लिहिलं होतं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 0.01 पोइज. फाइंड आउट काय विचारलं आपल्याला, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. आता डिस्टन्स बिटवीन देम विचारलं, व्हेलॉसिटी आपली कंटिन्युअस मध्ये आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत आहे, तसं आपलं डिस्टन्स पण काय होणार चेंज, त्यालाच आपण काय म्हणतो असतो डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणतो. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे dx. नाव सोल्युशन. विस्कस फोर्सचा आपला फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो n इंटू a dv अपॉन dx. विस्कस फोर्स n इंटू a dv अपॉन dx. तर मला फाइंड आउट काय करायचं आहे dx. काय करणार मी dx या साईडला मल्टिप्लाय करणार, f या साईडला डिवाइड होणार, सो dx इक्वल टू n a dv अपॉन काय येणार fv. n ची व्हॅल्यू 0.01, एरिया 100, dv 10 आणि fv 200. अरे प्रॉब्लेम तर खूप इझी होत आहे बघा. आता याला जर सॉल्व्ह केलं तर पूर्ण पॉइंट कॅन्सल करून टाकवा. 1 2 पॉइंटला जर इकडे 2 डिजिट नेलं, कोणत्या साईडला नेत आहे मी राईट. राईट म्हणजे मायनस, तर हा येणार 1 इंटू 10⁻⁻². ओके. त्यानंतर 110 हा 10⁻⁻ किती होऊन जाईल 3 आणि हा 2 इंटू 10⁻², बराबर. dx ऍज इट इज. आता 3 - 2 किती झाला फक्त 1. 3 - 2 किती 1, सो 1 इंटू 10⁻1 अपॉन 2 आणि 10⁻² वर जाऊन काय होईल 10⁻⁻². ओके. सो फायनली 1/2 म्हणजे 0.5 इंटू 1 - 2 10⁻⁻1. आता -1 आहे, -1 जर मला कॅन्सल करायचा असला तर +1 ऍड करायला लागणार. -1 कॅन्सल साठी +1, मग प्लस म्हणजे पॉइंट राईट. +1 ऍड करायचा आहे ना, +1 प्लस साठी आपण पॉइंटला कुठे शिफ्ट करत असतो राईट, आणि मायनस जर करायचं असलं तर पॉइंटला कुठे शिफ्ट करत असतो सॉरी प्लस साठी लेफ्ट. प्लस जर करायचं असलं तर पॉइंटला कुठे शिफ्ट करतो आपण लेफ्ट. मी सांगितलं होतं तुम्हाला पॉइंट जेव्हा आपल्याला लेफ्ट करायचं असतो तर 10चा पॉवर काय होत असतो पॉझिटिव्ह, आणि याच पॉइंटला जेव्हा आपण राईट शिफ्ट करतो तर 10चा पॉवर काय होत असतो निगेटिव्ह. आता इथे आधीच मायनस आहे, मला -1 कॅन्सल करायचा आहे तर +1 ऍड करायला लागणार. प्लस ऍडजस्ट करायचा आहे म्हणून पॉइंट कुठे येणार लेफ्ट, सो 0.05. हे झालं प्रॉब्लेम. ओके. नेहमी लक्षात ठेवा पॉइंटचं शिफ्टिंग प्लस करायचं असलं तर लेफ्ट, मायनस करायचं असलं तर राईट. नेक्स्ट, द रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन 2 पॅरलेल लेयर ऑफ वॉटर. The relative velocity between 2 parallel layer of water is 8 centimeter per second. 8 centimeter per second, and perpendicular distance
बिटवीन देम 0.1 सेंटीमीटर, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स पण दिला आहे आणि आपल्याला रिलेटिव्ह वेलोसिटी पण दिली आहे आणि विचारला आहे कॅल्क्युलेट वेलोसिटी ग्रेडियंट. सिंपल आहे, लक्ष द्या. फर्स्ट रिलेटिव्ह वेलोसिटी म्हणजे चेंज इन वेलोसिटी, ती गिवन आहे आपल्याला 8 सेंटीमीटर पर सेकंद आणि त्यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 0.1 सेंटीमीटर. टू फाइंड वेलोसिटी ग्रेडियंट, वेलोसिटी ग्रेडियंट. सोल्युशन. वेलोसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, वेलोसिटी ग्रेडियंट असतो आपला dv अपॉन dx. ओके, तर dv अपॉन dx, dv किती आहे 8 सेंटीमीटर आणि dx किती आहे 0.1. पॉइंट जर कॅन्सल करायचा असणार वर एक 0 ऍड करायला लागणार, सो 80. हा आहे सेंटीमीटर पर सेकंद आणि हा पण सेंटीमीटर. सेकंदच राहणार, सेंटीमीटर सेंटीमीटर गेट पर सेकंद. ओके, सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो वेलोसिटी ग्रेडियंट. पॉइंट कॅन्सल करताना बराबर फक्त लक्ष ठेवायचं, इकडे पॉइंट नंतर एक डिजिट आहे, इथे पॉइंटच नाही आहे. मग पॉइंट जर कॅन्सल करायचा असला, जसं इथं पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून इथं मी 1 0 काय केला ऍड. ओके, इकडे केअरफुली, प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. वॉटर रायजेस टू हाईट ऑफ 20 mm, वॉटर राइजेस टू हाइट ऑफ 20 mm इन कैपिलरी ट्यूब. ओके, वॉटर राइज होता है 20 mm पर्यंत. इफ द रेडियस मेड 1/3 ऑफ इट्स प्रिव्हियस व्हॅल्यू, आणि तुम्ही जो त्याचा रेडियस होता तो 1/3 ठेवला त्याच्या प्रिव्हियस व्हॅल्यू पेक्षा, म्हणजे प्रिव्हियस व्हॅल्यूची रेडियस जर R1 असणार तर सेकंड वाली काय राहणार 1/3. सॉरी, पहिली व्हॅल्यू जर R1 असणार तर नेक्स्ट वाली काय राहील 1/3 R1. Water rises to height. See here carefully. हाईट, पहिली हाईट देऊन आहे आपल्याला 20 mm आणि जी आपली रेडियस आहे ते प्रिव्हियस पेक्षा 1/3 आहे, म्हणजे R2 इक्वल टू 1/3 R1. ही कंडिशन गिवन आहे. तर या कंडिशन मध्ये आता आपली वॉटरची लेवल किती राईज होणार, म्हणजे मला काय फाइंड आउट करायची आहे सेकंड हाईट H2. सोल्युशन. वी नो दॅट आपण यामध्ये टेन्शनचा एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. T इक्वल टू असते आपला फॉर्म्युला H रो RG अपॉन टॉइस कॉस थिटा. हा आपला होता टेन्शनचा फॉर्म्युला. आता माझं रिलेशन फक्त H आणि कशासोबत आहे R. तर या फॉर्म्युल्याला H आणि R च्या रिलेशन मध्ये कन्वर्ट करू. सो देअरफॉर 2 cos थिटा मल्टिप्लाय होणार, रो RG डिवाइड होणार. तर H इक्वल टू काय येईल टॉइस T cos थिटा आणि रो RG. आलं H आणि R चं रिलेशन. ऍज T रो G R कॉन्स्टंट, तर H इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय होणार R. H इनवर्सली प्रोपोर्शनल टू हेन्स H इनवर्सली प्रोपोर्शनल R आहे, म्हणजे जर H2 अपॉन H1 असणार तर इकडे R1 अपॉन R2 येणार. H2 अपॉन H1 तर तिकडे R1 अपॉन R2 बिकॉज ऑफ इनवर्सली प्रोपोर्शनल. मला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची आहे H2. H1 किती आहे 20. R1 ची व्हॅल्यू माहित आहे का नाही. R2 किती आहे 1/3 R1. 1/3 R1. R1 गेट कॅन्सल. H2 इक्वल टू 20, 1/3 तर रेसिप्रोकल 3. सो H2 इक्वल टू 20 इंटू 3 60 mm. सिंपल प्रॉब्लेम. आज विद्यार्थी मित्रांनो आपले 1 मार्क्स आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन एंड झाले. उद्या आपण 2 मार्क्स आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन घेऊ.